धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार न्याता विठ्ठल विठ्ठल मस्तक माझा पायावरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत प्रत्येक जिव्हाळे असे असणारे तुकोबार यांचा 4 चरणाचा असून संतपर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकोबार आहे संतांचा अवतार कार्य संतांचं लक्षण सांगतात. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी काही विचार मांडण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अशा पुण्य पवित्र भूमी गुट्टी वाडगाव या ठिकाणी ईश्वर कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भाविक भक्त यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने
उदात्त अंतकरणाने दान देणारे दाते यांच्या अमोल दातृत्वाने आणि चोख हिशोब ठेवणारे सर्व कार्यकर्ते यांच्या प्रामाणिकपणाने चालू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह गेल्या 26 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि हे कार्यक्रमाचं 27वं वर्ष आहे आणि 27व्या वर्षाची तिसऱ्या दिवसाची सेवा श्री हरिभक्तपरायण अण्णाभाऊ आणि भजनी मंडळ आणि ग्रामस्थ यांनी माझ्या वाटेवर दिलेली. या कार्यक्रमाला खूप मोठ्यांचे आशीर्वाद आहेत, खूप मोठ्याचं कृपाछत्र आहे, ज्यांचं संपूर्ण भारतभर नाव आहे. नाही वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली ते जोग महाराज यांचे गुरु कोण होते? गंगागिरी महाराज. म्हणून आम्हालाही परंपरा तीच आहे, कारण जोग महाराजांच्या संस्थेत राहिलो म्हणजे जोग महाराज जर कधी गंगागिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी परमार्थ केला, योगाभ्यास केला आणि त्यांचा अनुग्रह त्यांना झाला, तर आम्हालाही तीच परंपरा म्हणायला काही अडचण नाही ना. तेव्हा ज्यांचं संपूर्ण भारतभर नाव गाजतंय असे संत गंगागिरी महाराज यांचं कृपाछत्र आहे आणि अतिशय निष्ठावंत आणि खूप कडक स्वभावाची पण आतून अतिशय मवाळ असलेली. ऊस वरून कडक दिसतो, काळा दिसतो, पण तो आतून रसाचा आगळा असतो. नारळाचं अंग हे वरून कठीण असतं पण आतून अतिशय सुंदर असा प्रसाद असतो. फणसाच्या अंगाला वरून काटे असतात पण आतून अतिशय सुंदर असा रसाळ भाग आत राहतो. तसा ज्यांचा स्वभाव होता ते म्हणजे नारायणगिरी महाराज. नारायणगिरी महाराज अतिशय स्वच्छ निर्मळ व्यक्तिमत्व, त्या गादीवर शोभणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या गादीवर त्यांची उत्तराधिकारी म्हणून आज जे त्या स्थानाची शोभा वाढवत आहेत आणि कार्याची महती वाढवत आहेत आणि कुशल नेतृत्व ज्यांचं आहे त्यांचंही याही ठिकाणी सुंदर असं कुशल नेतृत्व आहे आणि सर्व मंडळीचं सहकार्य आहे. आणि अशा या थोरा मोठ्याच्या कृपाछत्राखाली आणि आशीर्वादाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह ग्रंथ हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याच्यातच श्रीमद भागवत कथा अशा भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा लाभ या ठिकाणी जी परमार्थाची रसिक आहे त्यांचं परमार्थामध्ये पुण्य खूप खूप मोठं आहे ते या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि ज्यांचं पुण्य या ठिकाणी कमी पडतं ते मात्र या मंडपामध्ये येऊ शकत नाही. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आहे. विठ्ठलाच्या ठिकाणी आवड निर्माण होण्यासाठी फार सुकृत लागतं. तुम्हाला सांगतो, जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. जयाची वाचे कुडा होजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळ गेजे एक वेळ मुखाशी. खूप पुण्य लागतं भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता. खूप पुण्य लागतं भगवंताच्या नामाबद्दल आवड निर्माण होण्याकरता. खूप पुण्य लागतं भगवंताची कथा ऐकण्याकरता आणि खूप पुण्य लागतं दादा पंढरपूरची वारी करण्याकरता आणि खूप पुण्य लागत असतं प्रपंचाबद्दल वीट निर्माण होण्याकरता.
आणि भगवंताच्या ठिकाणी गोडी निर्माण होण्याकरता. तुमचं खूप पुण्य आहे, खूप पुण्य आहे. तुमच्या पुण्याची सराहना मी करू शकत नाही, कारण तुम्हाला सतत करता गंगागिरी महाराजांचा सहवास लाभलेला आहे, नारायणगिरी महाराजांचा सहवास लाभलेला आहे. म्हणून तुमच्या पायाची धूळ ही दुसऱ्याला पवित्र करणारी धूळ आहे. अशी पवित्र सर्व तुम्ही मंडळी, सर्व पवित्र असलेल्या माझ्या माता भगिनी आणि या ठिकाणचे सर्व पवित्र टाळकरी आणि कीर्तनकार, भागवताचार्य, विनेकरी, चौदार, तरुण, वृद्ध, बाल, गोपाल, गावातील, बाहेर गावातील आणि लाऊडस्पीकरवाले, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय गोड या ठिकाणी संपन्न होतोय. आणि पवित्र चेहरे, ज्यांचे चेहरे पाहिल्यानंतर पाप जाऊ शकतं, असे चेहरे या ठिकाणी फोटोमध्ये टाकलेले आहेत. ते भास्करगिरी महाराज आणि इकडे कोण आहे, प्रकाशानंदगिरी महाराज आणि जनार्दन स्वामी महाराज, अशा या मंडळींचे सर्व चेहरे ही माणसाचं पाप घालवणारे चेहरे. आणि अशा या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या ठिकाणच्या सर्व मंडळीचं मला आज दर्शन झालेलं आहे. मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी अतिशय सुंदरपैकी व्यासपीठ जे चालवतात ते हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज भोगे, गायनाचार्य म्हणून हरिभक्तपरायण दादाभाऊ महाराज जगताप, हरिभक्तपरायण गोकुळ महाराज शेजूळ, हरिभक्तपरायण माऊली महाराज खेडकर, हरिभक्तपरायण वासुदेव महाराज भोगे, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज नेवरगावकर, मृदंगाचार्य म्हणून हरिभक्तपरायण सागर महाराज कुकलारे आणि हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण एकनाथ महाराज चव्हाण. आणि अन्नदान ज्यांच्याकडून आज झालं ते अन्नदानाचे यजमान खेडकर पाटील, पाढेकर गाडी पाठे पाटील. तर असे हे सर्व मंडळीचं या ठिकाणी हजर राहणं आहे, यांची उपस्थिती आहे. याच्यामध्ये कोणी सुटले असतील तर तो लेखकाचा दोष राहील, तो माझा दोष राहणार नाही. कारण माझा ज्यांच्याशी परिचय आहे ते फक्त 1-2 माणसं या ठिकाणी आहेत. त्याच्यात आमचे वजनापूरकर आणि चव्हाण ते लासूर स्टेशनला आमच्या कारभारी भाऊ पाटील यांच्या सोबत ते भेटत असतात. त्याचप्रमाणे दिंडीवर अतिशय प्रेम करणारे आणि दिंडीची खूप व्यवस्था ठेवणारे आणि दिंडीमध्ये उपस्थित राहणारे या ठिकाणी तांदूळवाडीचे 2-3 भाविक ते पण आलेले आहेत. आणि जे दिंडीला अन्नदान करतात ते शिल्लेगावचे नारायण भाऊ आणि त्यांचा परिवार ते पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि या बालिका आणि हे सर्व सनत कुमार, सनंदन, सनकादिक या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभे आहेत. आणि मी इकडं तिकडे जाऊ नये याच्याकरता माझ्या दोन्ही बाजूला चोपदार उभे आहेत. आणि समोर माझी यूट्यूबवर कीर्तन आणि यावेळी याच्याकरता भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहे. अशा सर्वांना वंदन करतो आणि सर्वांना वंदन करून मी माझ्या अभंगाकडे वळतो. मी काही मोठा कीर्तनकार नाही. पहिली गोष्ट कीर्तनकारच नाही. कीर्तन करण्याचा माझा अधिकारही नाही, कारण कीर्तन करण्याला अधिकार लागत असतो. अलीकडं लहान लहान कीर्तनकारही तयार झाले. त्यांचं तपही नसतं आणि त्यांची साधना बी नसते. फक्त पोपटाला जसं पढवलेलं असतं तसं पढवलेलं त्यांना असतं. आणि तेही कीर्तनकार आहेत, परंतु
या ठिकाणी उभं राहण्याकरता नारदाच्या गादीवर 2 शब्द लोकांना सांगण्याकरता अधिकारच लागत असतो. कारण अधिकारा वाचून बडबड करणं हे कदापि योग्य ठरू शकत नाही. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाले. हे शब्द त्याला समजतील त्याचं मरणच आहे. पण हे शब्द ज्याला समजणार नाही ना, ते धंदाच करतील. ती परमार्थाचा निश्चितच धंदा मानते, यात तीळ मात्र शंका नाही. तेव्हा असा अधिकार नसतानाही एक दिंडी या रस्त्याने जाते आणि बुट्टेवाडगावमध्येही आमची दिंडी जेवायला होती काही दिवस, परंतु मुक्काम जवळचे असल्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला आणि शिल्लेगावचं जेवण ठेवलं. पण चहा पाणी मात्र अण्णाभाऊकडं होतच असतो. तेव्हा दिंडीवर प्रेम करणारी मंडळी काहीतरी ऋण व्यक्त करता आलं पाहिजे म्हणून ही तारीख स्वीकारली आणि आलो आणि तुमचं सर्वांचं दर्शन झालं. तुम्ही कृपादृष्टीने माझ्याकडे पाहाल आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्याल. कारण तुम्ही सामान्य नाही, तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तो दुळगुळा आरती तशी भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार हलके. तुम्ही प्रभूच्या मूर्ती आहेत, महेशाच्या मूर्ती आहेत आणि या माता भगिनी पार्वतीच्या मूर्ती आहेत. म्हणून तुमचा अधिकार लहान नाही. तुम्ही कृपादृष्टीने पाहिलं तर ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करू शकाल, यात ती मात्र शंका नाही. तेव्हा तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी, प्रभूच्या सेवेसाठी निवडलेला अभंग हा तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय संतांचा अवतार कार्यही सांगतात आणि संतांचं लक्षणही सांगतात. या जगामध्ये काही माणसांचं जीवन जे आहे ते तुच्छ आहे, काही माणसांचं जे जीवन आहे ते निंदनीय आहे आणि काही माणसांचं जे जीवन आहे ते स्तुत्य आहे आणि काही माणसांचं जे जीवन आहे ते धन्य आहे. ज्यांचं जीवन तुच्छ आहे तर ते पामर लोक आहेत. ज्यांचं जीवन ही निंदनीय आहे ते संसाराव्यतिरिक्त दुसरं काहीच पाहत नाही, संसाराचाच ओझा सतत करता वाहतात, तर त्यांचं जीवन हे निंदनीय आहे. आणि जे साधक आहेत, जे आपल्या आयुष्याचे क्षण वाया जाऊ देत नाही, तर ते त्यांचं जीवन हे स्तुत्य आहे. आणि जे परोपकार करण्याकरताच या ठिकाणी अवतीर्ण झाले ते संत गंगागिरी महाराज म्हणा, ते नारायणगिरी महाराज म्हणा, नाही तर त्यांच्या पाठीमागची ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, अजून गोरोबा काका वगैरे ही जी मंडळी आहे, यांचं जे जीवन आहे ते धन्य आहे. आपल्याला एक एक जीवनाचा थोडा थोडा विचार करायचा आहे, नीट लक्ष देऊन आहे. धिक कुलम धिक कुटुंबांच, धिक गृहम धिक सुतंचे, धिक आत्मानं धिक शरीरंच, श्री गोपाल परान्मुखम. तुम्हाला सांगतो, ज्या कुळामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन नाही ते कुळ म्हणजे हिरण्यकश्यप. अशा कुळातले जे लोक आहेत, अशा पद्धतीचे जे लोक आहेत, त्यांचं कुल तुच्छ आहे. ज्या कुटुंबामध्ये भगवंताचं नामस्मरण आवडत नाही ते तुच्छ आहे. ज्या घरामध्ये हे चालत नाही, ज्या पोरांना हे आवडत नाही, जे शरीर कीर्तनाला जात नाही, भागवताला जात नाही, पंढरपूरच्या वाटेला लागत नाही, आळंदीच्या वाटेला लागत नाही, पैठणच्या वाटेला लागत नाही, म्हणजे परमार्थ करण्याचा ज्यांना कंटाळा आहे, त्यांचे हातपाय नसून ती लाकूड आहे.
तुम्हाला सांगतो, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीची. फक्त ते तोडून तुम्ही चुलीत घालू नका माझ्या सांगण्यावरून. पण निश्चितच जे हातपाय टाळी वाजत नाही, कीर्तनाला येत नाही, भागवताला येत नाही, चिंतन करत नाही, पंढरपूरची वारी करत नाही, ते हातपाय नसून ते काष्ट आहेत, ते लाकड आहेत. काहीच फरक नाही. आणि तुम्हाला सांगतो, ज्या अंतःकरणामध्ये ही आवड नाही, या सर्वांचं जीवन तुच्छ आहे. या सर्वांचं जीवन तुच्छ आहे. तुम्हाला सांगतो, नामे विण मुख सर्पाची ती बीड, जीवा नव्हे काळ सर्प आहे. त्याच्या तोंडामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण नाही, ती मूक नाही, ती सर्प राहण्याचं बीड आहे. त्याच्या तोंडातली जीभ नाही, ती काळ सर्प आहे. ज्या गावामध्ये सप्ता नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, भागवत नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, ते गाव नाही. विठ्ठल नाही जय देसी, स्मशानभूमी ते परियेसी, रवी शशी नदीच्या जैसी, रत्ना तैसी विठ्ठल वीणा. रवी शशी नदीच्या जैसी, रत्ना तैसी विठ्ठल या देशामध्ये विठ्ठलाचं चिंतन नाही. ही स्मशानभूमी, इथं माणसं जाळतात, ही स्मशानभूमी वेगळी. पण ज्या गावातले लोक भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, ही स्मशानभूमी. आकाशामध्ये चंद्र नसेल, सूर्य नसेल, ते आकाश जसं ओसाड वाटतं, त्याप्रमाणे ज्याच्या थोवाड्यामध्ये, ज्याच्या तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही, त्याचं तोंडही तसं ओसाड आहे. ज्ञानोबा म्हणतात, विठ्ठल नाही जय शरीरी, वाया कागा जन्मले संसार. अरे विठ्ठलाचं चिंतन करत नाही, कशाला आली इथं? जंत होऊन का पडला नाही? आणि जन्माला आल्याबरोबर त्या माऊलीनं त्याच्या नरडीवर नख का दिलं नाही? काय माय गेली हरी नाही मुखाशे अरे मुडा. अरे ज्याच्या शरीरामध्ये विठ्ठलाचं चिंतन नाही, कशाला जन्माला आला? ज्या गावामध्ये विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य झालं. जिथं दगड आहेत, ज्या ठिकाणी दऱ्या खोऱ्या आहेत, ते जंगल नाही. खरं जंगल जर कधी कोणचं असेल, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण नाही, ते जंगल आहे. म्हणून अशा लोकांचं जे जीवन आहे ना, ते तुच्छ आहे. ऐका जरा, तुम्हाला सांगतो, जो बायकोचं ऐकून चालतो, आईबापाला त्रास देतो, भाऊबंदाला त्रास देतो आणि बायकोच्या तालावर नाचतो, आईबापाला विठीच धरतो, त्याचं जीवन तुच्छ आहे. मी नाही बोलू, ज्यांना लागत असेल त्यांनी तुकोबारायांकडे तक्रार करायची. दिग्जीने जो बाईले अधीन, परलोक मान नाही दोन्ही, हे शब्द कोणाचे? माझे का? जो बायकोच्या अधीन आहे, बायकोच्या तालावर नसतो आणि बायकोच्या तालानेच वेगळा निघतो. कितवीला रे तू? चौथीला आहे. काय तुझं ना? यश. वा, नाव बी यश. माझ्या बोलण्याला यश देशील तू होते. तुझी माझी कधी भेट झाली का? आताच आहे ना, समोरासमोर. कारण दोन भाऊ वेगळे निघतात, ते लग्नाच्या अगोदर का लग्नानंतर रे? लग्नानंतर. तू का कॉफी रायटर आहे रे?
विठाला तू कितीला आहे रे? हा? सातवीला आहे. काय तुझं ना? साई साई. मला पाव बर का. दोन भाऊ वेगळी निघतात ते लग्न झाल्यानंतर का लग्नाच्या अगोदर? याला कोणी सांगितलं? म्हणजे हा आपला पराक्रम आहे बरं का. तुम्हाला सांगतो, जो बायकोचं ऐकून तिच्या तालावर नसतो त्याचं जीवन तुच्छ आहे. मला माहिती नाही कोणाकोणाचे जीवन तुच्छ आहे, पण तुकोबाराय जे बोलतात ते मी सांगतो. अजून ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे, ज्याच्या जीवनामध्ये निद्रा आहे, जो अमित आहार सेवन करतो त्यांचं जीवन तुच्छ आहे. या जगामध्ये जो मूर्खपणा दिसतो तो केवळ आळसामुळे, आणि या जगामध्ये जे दारिद्र्य दिसतं ते केवळ आळसामुळे. तुम्हाला सांगतो, ज्यांच्या जीवनामध्ये आळस नाही ना, उद्योगाच्या घरी रीती स्थिती पाणी भरले. आळसासारखा शत्रू नाही आणि उद्योगासारखा मित्र नाही. आळसासारखा शत्रू ज्याच्या जीवनात आला तो दरिद्री झाला, आणि उद्योगासारखा मित्र ज्याच्या जीवनात आला त्याची प्रगती झाली. या जगामध्ये जो दारिद्र्याचा भाग दिसतो, जी दारिद्र्यता दिसते, याला कारण काय आहे? आळस. आळशी माणसाची शेती बघा, आळशी बाईचं घर बघा, आळशी मुलाचा अभ्यास बघा, आणि आळशी असलेल्या कीर्तनकाराचं कीर्तनही बघा. तुम्हाला सांगतो, आळस हा सर्व हानिकारक आहे, आणि उद्योग हा माणसाला खूप यशाच्या उंच शिखरावर नेणार आहे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये निद्रा खूप आहे, झोप घ्यावी आणि युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहु भाषण बहु. माणसा तू लई बी बडबड करू नये. काही लोकांचं बटन बी सापडत नाही आपल्याला. ते बटन दाबून त्याचं बोलणं बंद करा. इतके फार बोलतात आणि झोप तरी इतकी राहते ना की काय सांगावं. रस्त्याने चालता चालता झोपतात, काही तर जेवता जेवता बी झोपतात. कीर्तनात झोपतील या नवल नाही, पण जेवता जेवता झोपतात. मला जेवायला बोलवलं. मी म्हटलं परवा तर जेवण होतं ना तुमच्याकडे, आज कशाला? म्हणले आज जवाई बापू येणार आहे. म्हटलं मग जवाई बापू बरोबर बेत चांगला राहील, येतो जेवायला. जेवायला गेलो. जवाई होता नाशिक जिल्ह्यातला आणि भारी टोपी घालणार. गेल्याबरोबर मी त्याला राम राम घातला, पण त्यांनी माझा राम राम काही घेतला नाही, फक्त असं असं केलं. मी म्हणलं जाऊ द्या, याच्यावर सरड्याची सावली पडली. मी आपलं बसलो होतो, पण तो माझ्याकडे नुसता मारक्या म्हशीसारखा. मी काही त्याची द्राक्षी तोडली नाही, त्याचा बाण कोरला नाही, काही नाही, पण पाहत होता. म्हणलं जाऊ द्या, काय घेऊ नाही. ताटं झाले, हातपाय धुवायला सांगितले. मी आपला शर्ट काढला, खुंटीला टांगला, हातपाय धुतले. त्यांनी फक्त हात धुतले, पायात सॉक्स होते, मोजे होते, म्हणून त्यांनी काही पाय धुतले नाही. मी काही बोललो नाही, आणि बस मी पाणी फिरवलं. मग मात्र तो मला बोलायला लागला. म्हणजे महाराज पाणी का बरं फिरवतात? मी म्हणलं भाऊ मुंग्या येऊ नये याच्याकडे. त्यांनी इतकं पाणी घेतलं की मुंगळे येणार नाही. झालं. जेवायला बसल्यानंतर तुम्हाला सांगतो, जेवता जेवता त्याला झोप यायला लागली. झोपेमध्ये झटका बसला, जी टोपी होती ती वरणात पडली, आणि तो वरणात ती टोपी कुचकरतोय, म्हणतोय झोपेतच, मामी
चपाती लई वातडी झाली. मी म्हणलं चपाती नाही, टोपी कुच करून राहिल्या. काही लोकांना खूप झोप राहते, अतिशोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही लोकांना खूप झोप राहत असते. म्हणून जो खूपच झोपतो, युक्त आहार नाही, युक्त विहार नाही आणि निद्रा नाही नेमा, त्याचं जीवन तुच्छ आहे. आणि जो अमित आहार घेतो, काही लोक खूप खातात, काही खाण्यासाठी जगतात आणि काही जगण्यासाठी खातात. आमचे मारुती बाबा कुरेकर केवळ जगण्यासाठी खातात. एवढा मोठा माणूस पण अर्धी चपाती जगण्यासाठी खातात. वारा आली तर उडून जातील असं शरीर आहे. किती 99 चालू, 100वी होईल त्यांची पुढं. म्हणजे इतकं आयुष्य त्यांना मिळालं. सांगण्याचं तात्पर्य की जो नको तेवढं खातो त्याचं जीवन हे तुच्छ आहे. ऐका, जो लोभी आहे, मग तो भागवताचार्य असो, तो कीर्तनकार असो, तो रामायणाचार्य असो, तो कोणी का असे ना, परंतु जो लोभी आहे ना, इकडे लक्ष देत जा. इकडे तिकडे पाहायचं नाही आणि मध्येच काही असलं तरी उठायचं नाही, विक्षेप करायचा नाही. कारण भजने विक्षेप त्याची पै मरण न जावा तो क्षण एक वाया. जी माणसं असं करतात ना, त्यांना विक्षेप करण्याचा दोष लागू शकतो. कारण तुमची एकाग्रता आणि माझी एकाग्रता याच्यातून भंग पावते. म्हणून एवढ्या करता कधी बी एकदम एकाग्र चित्ताने चिंतन श्रवण करावं, हा नेम आहे. मी तर कीर्तनातून पळत जायचं म्हणजे या लोकांना वाटतं की काहीतरी घडलं असं होऊ शकतं आणि लगेच 2, 4, 5, 10 उठू शकतात. म्हणून एवढ्या करता कधी बी हे लक्षात ठेवावं. काय सांगत होतो मी की जो लोभी आहे तो कोणी का असे ना, तो गायनाचार्य असो, तो कोणी का असे ना, तरी त्याचं जीवन हे तुच्छ आहे. त्याच्याकडून अतिथीची सेवा घडू शकत नाही. ऐका, ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही, ज्याच्या जीवनामध्ये वैराग्य नाही आणि जो मानासाठी साधू झाला आणि जो मानासाठी गायक झाला आणि जो मानासाठी गुणीजन झाला, त्याचं जीवन तुच्छ आहे. दिग्जेने नाही विवेक वैराग्य. ज्याच्या जीवनामध्ये विवेक वैराग्य नाही आणि जो मानासाठी आपापलेला आहे, यांचं जीवन तुच्छ आहे. आणि जो गावामध्ये वादविवाद लावतो, लोकांची निंदा करतो, घर की रोटी खाना और मामू की बकरी चराना, या पद्धतीचं ज्याचं जीवन आहे ना, तो नरकाला जात असतो. यांचं जीवन तुच्छ आहे. तुका म्हणे धीक ऐसे झाले लोक निंदक वादक, नरका जाती निंदक वादक. यांचं जीवन तुच्छ आहे. ऐका, ज्याला काहीच कमी नाही, जे लोकांपुढे हात पसरवतात, त्यांचं जीवनही तुच्छ आहे.
हात पसरीजीने धिग त्याचे दुसऱ्या पुढे हात पसरवत ठरवून कीर्तनाला जातो. संतांना पश्चाताप होत असेल, मी अभंग केले कशासाठी आणि या लोकांनी चालवलं काय. संतांना पश्चाताप होत असेल, ठीक आहे, पोटाला लागतं, संसाराला लागतं. तुम्ही काही कामधंदे करून कीर्तनाला जाणार नाही. तुम्ही काही कामधंदे करून गायन करण्यासाठी 7 दिवस वाजवण्यासाठी नाही जाणार, काकडा म्हणण्यासाठी. पण मिळेल त्यात समाधान असं. माणसाने कोणाला छेडू नये. छळण्यासाठी हे अभंग नाही तयार केले. तुम्हाला सांगतो, परमार्थ करण्यासाठी, उद्धार होण्यासाठी अभंग तयार केलेले. तुम्हाला सुंदरपैकी मार्गावर राहण्यासाठी अभंग तयार झालेले. मार्ग सोडून वागण्यासाठी अभंग नाही. प्रपंच सजवण्यासाठी आणि बायका नटवण्यासाठी हे अभंग नाही. परमार्थाचा पैसा हा परमार्थातच खर्च झाला पाहिजे, तो संसारात खर्च नाही झाला पाहिजे. हे वाक्य आहेत मोठ्यांचे, आणि ज्यांनी मोठ्यांच्या वाक्यांचा अनादर केला ते स्वतःला किती शाणे समजत असतील तरी उद्या त्यांना चाप देण्याकरता त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. संत ज्यांना हातात धरतात त्यांच्यावर भगवान परमात्मा कृपा करतो आणि त्यांचा उद्धार करतो. धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आणि जर कधी संतांच्या वाङ्मयावर व्यापार करत असतील, घर भरत असतील, तर संत त्याच्यावर नाराज आहे. आणि संत जर कधी नाराज असेल तर भगवान परमात्मा त्यांना कधीच हातात धरू शकत नाही आणि त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. केले असतील कीर्तन, केला असेल भागवत, केला असेल रामायण, म्हणले असतील चालेल, वाजवला असेल, नाही चालणार. परमार्थ काही असा बरोबर आहे का? तो खूप सूक्ष्म आहे. सांगण्याचं तात्पर्य दादा, की जो लोकांपुढे हात पसरवतो, ठरून जातो, अवघड आहे, खूप अवघड आहे. आणि जे बी मधुर वाणीच्या नादी लागतात, किती बी जाऊ द्या म्हणतात, पण त्यांनाच आणा म्हणतात. त्यांना दान देण्यासारखं वाटत असेल, परंतु त्यांच्या दातृत्वातूनही त्यांना नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द माझे नाही, तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. पहिल्यांदा देती, पहिले तुम्ही. म्हणून नका नरकाचा मार्ग मोकळा करू तुमच्यासाठी. आणि ही जे वाढवलं ना, ते तुम्हीच वाढवलं, तुम्हीच वाढवलं. याला कारणीभूत तुम्हीच आहे. नाही तर तुम्हाला तुम्ही जर ठरवलं ना, तर तुम्ही आम्हाला धडा शिकू शकता. असा धडा शिकू शकता ना की कधीच मनुष्य त्या मार्गाला जाणार नाही. इतका धडा तुम्ही शिकू शकता. परंतु नाही, तुमच्या जवळ बी लई वळवळ करतात पैसे. तुम्हाला अन्नदानात खर्च करायला नाही, एखाद्या गोरगरिबाला सहकार्य करण्याकरता नाही, एखाद्या दवाखान्यातल्या रुग्णाला खर्च करण्याकरता नाही. त्या ठिकाणी अनुबाई आईबाई नाडायची आणि कानूबाई काढायची, हे धंदे आम्ही चालवलेले. सांगण्याचं तात्पर्य, जो हात पसरवतो त्याचं जीवन तुच्छ आहे.
अशा तुच्छ जीवनाचा विचार आता पुरे झाला. चला पुढे. काहींचं जीवन निंदनीय. कार्यदास होसी संसाराचा खरा, कार्यदास होसी संसाराचा खरा. खर 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 शब्द वापरला. खर म्हणजे काय बाबा? गाड. खर म्हणजे गाड. जो संसाराचं दास्यत्व करतो ना, संसारातून अजिबात सवड काढत नाही. संसार एक संसार, दुसरं काहीच नाही. किती संसाराचं दास्यत्व केलं तरी तुमच्या पदरामध्ये काही सुख पडत आणि तुम्हाला घरातून सुखाचे शब्दही ऐकायला भेटत नाही. तुम्ही किती संसार वाढवला तरी तुमची सुनबाई काही तुमची पूजा करत अशी म्हणते का सुनबाई? आत्याबाई, तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून माझ्यासाठी 10 एकर जमीन बागायत घेऊन ठेवली. सुंदर असं पाणी त्या विहिरीला, ती कधीच कमी होत नाही. मोटर एक वेळा चालवली की बस लाईन जाईल त्याच वेळेला मोटर बंद. अशा पद्धतीनं विहीर, बागायत, सुंदरपैकी RCCचं घर, सुंदर बंगला, सर्व घरामध्ये सुखसुविधा तुम्ही करून ठेवल्या. तुम्ही खूप कष्ट केले. आम्हाला कष्ट करण्याची जास्त गरज ठेवली नाही. तुम्ही आता असं करा, मी बंगई टांगते आणि त्याच्यावर तुम्ही बसा आणि मी येता जाता तुम्हाला झोका देते आणि जागेवर पाणी देते आणि जागेवर जेवण देते. तुम्ही फक्त बाहेर जायचे कष्ट तेवढेच घ्या, याच्यापेक्षा दुसरं काही करू नका. म्हणेल का एखादी सून? बोला ना ताई, बोले. मुळीच नाही. तुम्हीच आमच्यासाठी केलं का? लोक त्यांच्या सुनांसाठी करत नाही का? त्यांच्या लेकांसाठी करत नाही का? तुम्हीच केलं का? नवलपणे आमच्यासाठी. हे शब्द राहते. कधी तुम्ही किती संसार केला तर शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर पडलेली आणि तो संसार सोडून पारायणाला बसत नाही, घरी ज्ञानेश्वरी वाचत नाही, सकाळी देवपूजा करत नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत. देव धर्म सांदीमध्ये पडले कोपऱ्यात, विषयाचा गोंधळ जिकडं तिकडं चालू. सकाळी माळा जेप नाही, उद्धाराचा मार्ग, ज्ञानेश्वरी वाचन नाही. तुम्हाला सांगतो, पारायणाला नुसते चिगुरे बसून देतात आणि ही इकडे तिकडे टप्पा मारत फिरतात. नुसता संसारच फक्त डोळ्यासमोर, धर्म पण नाही. अरे दादा, देव किती महत्वाचा आहे. देवा वाचून कोण तुम्हाला सोडवणार? हरिबिन कोणी नाही सोडविता. पुत्रबंधू कांता संपत्तीचे. आणि त्या हरीचं चिंतन करत नाही. देव नाही जीवनात, पण राहू दे देव. धर्म किती महत्वाचा आहे. धर्म तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे या ठिकाणी बसा.
तुकोबारे बोलतील का? कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेड होऊन जन्म, अशी बोलतील का? चित्त नाही कथेकडे घुबड पाहे चहूकडे, कथे नाही चित्त काय मांडिले प्रेत. या ठिकाणचा तुमचा धर्म एक एक शब्द टिपणं आणि एकाग्र चित्ताने श्रवण करणं, यांचा धर्म आहे. टाळ वाजून साथ देणं. माझा धर्म आहे अभंग सोडून इकडं तिकडं न जाणं. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागा. तुम्हाला सांगतो, दोन जवळचे शेतकरी गोड राहतात कुठपर्यंत, जोपर्यंत बांधाला हात लावत नाही तोपर्यंत. बांधाला हात लावला कुणीतरी की कितीही जवळचे संबंध असले तरी एकमेकाच्या डोक्यामध्ये काठ्या पडल्याशिवाय त्यांनी बांधाला हात लावला आणि त्याने धर्माला हात लावला. त्यांनी धर्म कोरला, बांध कोरला नाही. ज्यांनी धर्म सांभाळला ना, तुम्हाला सांगतो, सुनेचा धर्म, सासूचा धर्म, लेकाचा धर्म, बापाचा धर्म, शिक्षकाचा धर्म, विद्यार्थ्याचा धर्म, शेजाऱ्याचा धर्म, सरपंचाचा धर्म, मेंबराचा धर्म, मतदाराचा धर्म, प्रत्येकाने जर कधी आपापल्या धर्माप्रमाणे वागायचं ठरवलं तर तुम्हाला सांगतो कोर्ट कचऱ्या बंद पडतील. वकिलाला काम राहणार. पण ते कशामुळे चालतं? केवळ धर्म कोरल्यामुळे. म्हणून जीवनामध्ये देव असावा, जीवनामध्ये धर्म असावा, जीवनामध्ये देश तरी असावा. देशावर तरी प्रेम आहे का? तुम्हाला सांगतो, ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त संसार घुसलाय ना, त्यांचं देशावर बी प्रेम नाही झालं. त्यांचं प्रेम आहे का देशावर? जर कधी त्यांचं प्रेम राहिलं असतं त्यांनी भ्रष्टाचार केला नसता. वरून कांजीचे कपडे आणि आतून बरेच लफडे. अरे दादा, माळकर यांच्या अंतकरणामध्ये तरी देशाचं प्रेम आहे का? जर कधी देशाबद्दल प्रेम राहिलं असतं तर 60 वर्षाचा त्यांनी 75 वर्षाचा आधार कार्डाचा आधार घेऊन फुकट प्रवास केला नसता. देशाबद्दल प्रेम आहे का? देशाबद्दल प्रेम राहिलं असतं तर आकडे टाकले असते का? किती वीज चोरीला जाते, त्याचा अधिभार कोणावर येतो? जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्यावरच येतो. आणि हे बेमान, तुम्हाला सांगतो, प्रामाणिक लोक इस्तरी मारत नाही, पण हे आकडे टाकणारे इस्तरी शिवाय फिरतच नाही. काय देशाबद्दल प्रेम आहे का? अरे देशाला कुरतडून खात आहे. मग माणसाच्या जीवनामध्ये देश तरी असावा, माणसाच्या जीवनामध्ये धर्म तरी असावा, माणसाच्या जीवनामध्ये देव तरी असावा. आणि हे सर्व सोडून जो केवळ संसाराचा बोजा वापरतो आणि गाढवासारखा बोजा वापरत राहतो. कारेदास होसी संसाराचा ठर, दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखच मिळणार आहे ना, डोंगराच्या डोंगर दुःख मिळणार आहे. मग यांचं जे जीवन आहे ना, ते निंदनीय जीवन आहे. एका स्तुत्य जीवन. तुम्हाला सांगतो, जो संसारामध्ये राहतो आणि आईबापाची सेवा करतो. माय बाप केवळ काशी, तिने न जावी तीर्थाशी. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. तया सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. जो आईबापाची सेवा, दादा, जो आईबापाची सेवा करत नाही, आईबापाला त्रास देतो, त्याचं थोबाड पाण्यामध्ये पाप आहे. मी नाही बोलत. तू काय म्हणे पाप माये नावडेच्या बाप, माये नावडेच्या बाप, माये नावडेच्या बाप.
ज्याला मायबाप आवडत नाही त्याचं नाव पाप आहे, त्याचं थोबाडा पाण्यातही पाप आहे, तुम्हाला सांगतो. आणि जे आईबापाची सेवा करत असतील त्यांचं मुखदर्शन करण्यातही गंगा स्नानाचं पुण्य आहे. अशा पुंडलिकाचं दर्शन करण्यासाठी गंगा बी येते. अशा पुंडलिकाचं दर्शन करण्यासाठी भारतातले सर्व तीर्थ येतात. म्हणून दादा, जो आईबापाची सेवा करतो नीतीने, ज्या ठिकाणी नीती आहे त्या ठिकाणी देव आहे, ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी नीती आहे. माळकरी असून नीती नसेल तो देवापासून लांब आहे. कीर्तनकार असून नीती नसेल तो देवापासून लांब आहे. म्हणून दादा, जीवनामध्ये नीती फार महत्वाची आहे. जो नीतीने वागतो, नीती अशी पाहिजे की त्याला म्हणतात ती, माणूस बाजाराला गेला आणि बाजार करता करता सर्व पैसे संपले. एसटी स्टँडवर आला आणि त्याला वाटलं की कोणीतरी एसटी मध्ये येणारा ओळखीचा राहील, त्याच्यापासून 10 रुपये घेऊ आणि गंगापूर ते गुट्टे वाडगावचा प्रवास करू. 20-25 रुपये सहज कोणी बी देऊन टाकेल. घरी गेल्यानंतर देऊन टाकू त्याला. वाट पाहायला लागला, परंतु जी एसटी यायची त्याच्यामध्ये ओळखीचा कोणीच नाही. कंटाळला, थकला आणि तिथंच बाकड्यावर झोपी गेला. झोपेतून उठला तो बुशाशी 40,000 रुपये. एखाद्याने स्वतंत्र रिक्षा केली असती, गुट्टे वाडगाव धरलं असतं, पण त्यांनी ते पैसे घेतले आणि याला विचारतो त्याला विचारतो, का तुमचं काही हरवलं का, तुमचं काही हरवलं का, तुमचं काही हरवलं का. पण कोणीच म्हणत नव्हतं की माझं काही हरवलं. हे पैसे घेऊन घरी कसं जायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेलं. पण पोलीस स्टेशनचे पोलीस नव्हते त्या ठिकाणी जागेवर, ते हायवेवर गेलेले होते पैसे जमा करायला. आणि पगार कमी पडत होता. ते हायवेवर गेले. त्या ठिकाणी थकला कोणीच आलं नाही. तिथून आला आणि परत एसटी स्टँडवर आला आणि त्या ठिकाणी बसला. कोणी येतं का वाट पाहायला लागला. एक एसटीतून पळतच आला आणि बाकड्या जवळच आला आणि रडायला लागला. काय रडता तुम्ही? बायकोचं ऑपरेशन केलं, बिल भरण्याकरता 40,000 रुपये घेऊन चाललो होतो आणि याच ठिकाणी बसलो होतो. कसे पडले, कुठं पडले काही माहित नाही, इथंच पडले असं काही नाही, परंतु इथं बसलो होतो म्हणून या ठिकाणी पाहण्याकरता आलो. दादा, माझे 40,000 रुपये गेले. रडू नका, माझ्याजवळ आहे, हे तुमचेच आहेत. मी त्याच्यासाठीच थांबलेलो. मला घरी जायचं होतं, परंतु याच्यासाठी हे घेऊन जाणं योग्य नाही म्हणून मी या ठिकाणी थांबलेलो आहे. त्यांनी त्याच्यातून 1,000 रुपये काढले आणि द्यायला लागला. नको नको, मी काय तुमच्यावर उपकार केला का? तुमचेच तुम्हाला दिले. उलट तुम्ही फार काम चांगलं केलं. मी तुम्ही घेण्यासाठी परत आलात आणि मी आता जबाबदारीतून मुक्त झालो. मला नको हे. नाही घ्या, घ्यावे लागतील तुम्हाला. नाही मला नकोय. तुम्हाला घ्यावे लागतील माझ्या खुशी करता. मला नकोय. गरज होती का नाही? त्यांनी सांगितलं मला फक्त गरज आहे 20 रुपयाची. तेवढे 20 रुपये द्या, मी जातो माझ्या मार्गाला. 20 रुपये घेतले. याला म्हणतात नीती. याला म्हणतात नीती. अशी नीती ज्याच्याजवळ आहे ना, तुम्हाला सांगतो तो स्तुत्य जीवन जगतो आणि आपला वेळ जो शास्त्रामध्ये घालवतो, जो हरिचिंतनात घालवतो आणि आपल्या आयुष्याचा वेळ अजिबात जाऊ देत नाही, त्या जीवनाचं चिंतन करतात तुकोबाराय. आपुल्या हिता श्वासे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे माझ घर त्याचे सेवा. तुका Thank you.
हे स्तुत्यचे पाहिलं आपण थोडस ऐका आता धन्यचे जे केवळ लोकांवर उपकार करण्यासाठी या ठिकाणी आलेले जीवन आहे. आम्ही वैकुंठ वासी आम्ही तुकोबारा म्हणतात धन्यतेची जन्मा आले रे एक हरीचे दास दिगते विषयी गुंतले केला आयुष्याचा नाश. धन्यजी धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान. हे धन्य जीवन. तुम्हाला सांगतो ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे समाधीच्या प्रसंगामध्ये की जो जो दिवस ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये भोगवला त्या दिवसाचा एकही क्षण त्यांनी वाया जाऊ दिला नाही. तुकोबाराय तर म्हणतात की माझ्या जीवनात फक्त जांभई आली, तुम्हाला बी आली होती आता. माझ्या जीवनामध्ये जी जांभई आली, जो खोकला आला आणि जी शिंक आली, एवढाच वेळ माझा वाया गेला. जांभई खोकला काय शिंक जांभई खोकला एवढा वेळ वाया गेला. शिंक जांभई खोकला बस एवढाच वेळ वाया गेला. बाकी माझ्या जीवनातला वेळ अजिबात वाया गेला नाही. हे धन्य जीवन. तुम्हाला सांगतो पांडवा माझी धन्य अर्जुन, यादवा माझी उद्धव धन्य. या दोईच्या भाग्या समान न दिसे आन त्रिजगती. काय भाग्य त्या अर्जुनाचं. त्याला मोह झाला, त्याचा मोह दूर करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू भेटला आणि त्यांनी गीता सांगितली. आणि ती गीता ऐकल्यानंतर अर्जुनाच्या तोंडातून शब्द निघाले, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत. हो,
स्थितोस्मिगत संदे करशी वचनम तव. अरे माझ्या ठिकाणचा जो मोह होता देवा तुझ्या उपदेशाने निघून गेला. काय भाग्य त्या अर्जुनाचं. उद्धवाचं किती भाग्य. त्याला शोक झाला. तो शोक दूर करण्याकरता भागवत सांगण्याकरता स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि शोक दूर केला आणि भागवत ग्रंथ त्यांच्याजवळ दिला. केवढं मोठं भाग्य. हे धन्य जीवन आहे. धन्य जीवन सांगत असताना तुकोबाराय सांगतात धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करतीयास तीर्थे वास भेटीचे. हे धन्य जीवन आहे आणि हे धन्य जीवन तुम्हाला सांगतो या संसारामध्ये येतं आणि संसारामध्ये येऊन केवळ तुमच्या आमच्याबद्दल अंतःकरणामध्ये दया राहते म्हणून ते वैकुंठाचा त्याग करतात आणि या ठिकाणी तुम्हा मला उपदेश करण्याकरता येतात आणि येऊन कितीतरी लोकांचा काय काय लोक त्रास देतात का साधूला. काय त्रास दिला तुकोबारांना. काय त्रास दिला ज्ञानोबारांना. आज त्यांना 750 वर्ष झाली तरी पण त्यांच्याबद्दल चरित्र ऐकताना ढसा ढसा रडतो मनुष्य. किती त्रास दिला. एवढा त्रास लोकांचा सहन करूनही लोकांच्या बद्दल अंतःकरणामध्ये त्यांनी दयाच ठेवली आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणापासून ते दया करतात म्हणून त्यांचं जीवन अतिशय धन्य आहे. तुकोबार अभंगाच्या ते संसारामध्ये धन्य आहेत की ज्यांच्या अंतःकरणामध्ये सर्वांबद्दल दया आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये दया आहे पण फक्त आपल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही. बाळा सावलीत ये, सावलीत ये. आणि हा साई उन्हात खेळतो ते त्याला मरू दे तिकडं. तू ये सावली म्हणजे तो मेला तरी चालेल तू मात्र सावली दे. आपली दया अशी. दादा घरातला कारभारी बाजाराला गेला. पोरांना विचारलं तुम्हाला खायला का ना म्हणजे फक्त ऊस आणा. ऊस आवडतो आम्हाला. तो पुंडे ऊस आणा. इकडे होता का नव्हता तो पुंडे ऊस रामजाने. आमच्याकडे होता पुंडे ऊस. त्याची चिवटी पहिल्या पेऱ्यापासून जर कधी काढली
तर शेवटच्या पेऱ्यापर्यंत जायचे आणि खायला अतिशय मऊ होता. आमच्यासाठी ऊस आणा. आणि कारभाऱ्याने ऊस घेतला आणि कारभारी एसटीतून उतरला आणि दोघांच्या पोरांनी म्हणजे लहान भावाच्या पोराने आणि स्वतःच्या पोराने माळवदावून पाहिलं आणि त्यांनी खाली उड्या मारल्या आणि पळतच एसटी स्टँडकडे गेले. आल्याबरोबर यांना ऊस दिला जावा म्हणून त्यांनी गुडघं घातलं आणि एका ऊसाचे 2 तुकडे केले आणि असा धरून उभा राहिला. परंतु नेमका स्वतःचा जो मुलगा होता तो बुडख्या आपलं बांडीकडून होता आणि भावाचा जो मुलगा होता तो बुडख्याकडून होता. आणि यांनी बुडख्याचा ऊस हा गोड राहतो आणि बांडीचा ऊस हा पानसट राहतो. तो पानसटपणा याच्या हृदयात शिरला आणि त्यांनी फक्त असा हात केला. सांगा दया कशी आहे त्याची. आपुल्याचा कळवळा अनेक बाळावरी नये म्हणजे त्याच्या दयेमध्ये भेदभाव आहे. संतांच्या दयेमध्ये भेदभाव. दया करणे जे पुत्रासे दया करणे जे पुत्रासे दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासा. आमचं तर असे भाऊ जिकडे ओळखीचे लोक तिकडे बुंती आणि ज्या बाजूला अनोळखी लोक आहेत ना तिकडे भाताचा. आमची दया आमच्या जवळच्या माणसाबद्दल पाझरते आणि दुसऱ्या माणसाबद्दल बर्फाचा गोळा तयार होऊन जातो. अजिबात पाझरत. देवाचं बी तसंच आहे ना दादा. देव देखील भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी सहारी. त्याच्याजवळ बी भेदभावच आहे. त्याचं बी असं आहे की तो आपल्या दासांना जवळ ठेवतो आणि दुसऱ्यांना लांब करत असतो. तुम्हाला सांगतो दयावंत तरी देवाची सारखी पण आपणा पारखी नोळख होती. तुकोबाराय म्हणतात त्याच्याजवळ आपलेपणा आणि परकेपणा आहे पण साधूजवळ आपलेपणा परकेपणा नाही. सर्वांवर सारखी दया ते करत असतात. तुम्हाला सांगतो आपल्या मुलावर जी दया ती दास दासींच्या मुलावर दया. त्याच्यामध्ये भेदभाव नाही. नाथ महाराज वाळवंटामध्ये गंगेच्या पात्रात आंघोळीला जात होते. सर्व ब्राह्मण लोक जात होते. परंतु नाथ महाराजांनी एका हरिजनाच्या मुलाला रडताना पाहिलं. उन्हात खाली चटके बसत होते. वरून ऊन पडलेलं होतं आणि त्याच्यात तो रडत होता. नाथ महाराजांनी जाऊन लगेच उचललं. त्याच्या नाकातलं मटेरियल काढलं. त्याचे डोळे पुसले. त्याला गंगेच्या पात्रात नेलं. त्याचं तोंड धुतलं आणि त्याला उभं करण्यासाठी त्याची मकू म्हणजे पप्पी पण घेतली. त्याला घरी आणलं. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. सर्व ब्राह्मण लोकांचं डोकं सणकलं. वाळीत टाका. वाळीत टाकून दिलं. ते म्हणाले मला काय घेणं. माझा परमार्थ व्यवस्थित होतोय. मला तुम्ही वाळीत टाका नाही तर कशात टाका. मला काही घेणं नाही. पण तुम्हाला सांगतो त्र्यंबकेश्वरला एक ब्राह्मण त्याला पोट फुटलेलं होतं
आणि ते कोड दुरुस्त होण्याकरता त्यांनी डॉक्टर दिला भरपूर केला, पण उपयोग काही झाला नाही. तो दूर होण्याकरता त्यांनी त्र्यंबक राजाची उपासना केली. आणि त्र्यंबक राजाने रात्री स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की नाथ महाराज, आपलं ब्राह्मण देवा, तुमचं कोड दुरुस्त व्हावं असं जर कधी वाटत असेल तर हरिजनाच्या मुलावर जे नाथ महाराजांनी प्रेम केलं ते जर कधी पुण्य त्यांनी तुम्हाला दिलं तर तुमचं कोड दुरुस्त होईल. ब्राह्मण उठला आणि सकाळीच प्रवासाला लागला आणि पैठणला आला. आणि त्याच वेळेला सर्व ब्राह्मण मंडळी आलेली होती आंघोळी करता. विचारलं, नाथ महाराज कुठे आहेत? म्हणले, नाथ महाराज कशासाठी पाहिजे? माझ्या अंगाला कोड फुटलं, त्यांनी हरिजनाच्या मुलावर जे प्रेम केलं ते जर कधी पुण्य मला अर्पण केलं तर माझं पोट दुरुस्त होणार आहे, असा दृष्टांत मला त्र्यंबक राजाने दिलेला आहे. आणि म्हणून मी इथं आलो. मला सांगा ते कुठे आहे? म्हणजे खरंच का? म्हणजे हो. आणि ते नाथ महाराज गेला ब्राह्मण त्यांच्या, महाराज तुम्ही जे हरिजनाच्या मुलावर प्रेम केलं मला तेवढं पुण्य द्या ना, माझं पोट दुरुस्त होईल. त्र्यंबक राजाने सांगितलं, देतो ना बाबा, आम्हाला काय पुण्याचा संग्रह करून करायचंय, तुमचं कल्याण होतंय ना, त्याच्यासाठी आमचं पुण्य. लगेच हातामध्ये पाणी घेतलं आणि लगेच संकल्प सोडला ते पुण्य देण्याचा. तुम्हाला सांगतो, लोकांच्या डोळ्यासमोर त्या ब्राह्मणाचं पोट नीट झालं, नीट झालं. याला म्हणतात दया. आणि दया नुसती माणसावरच करतात असं नाही, प्राणी मात्रावरही. तुम्हाला सांगतो, त्यांच्या अंगावर जर कधी डास बसला तर त्याला चापट मारून त्याची पुण्यतिथी करत नाही आपल्यासारखी. उलट म्हणतात की हे देवाचं हेलिकॉप्टर आहे, पेट्रोल भरायला आलंय म्हणून उठवत नाही. डोळ्यामध्ये जर कधी मच्छर जात असला तर आम्ही त्याचं भरीत करून घेतो, परंतु संत मात्र त्याला मारत नाही. हे माझे शब्द नाही. अंगावरली उडवावी, का डोळा रिगती झाडावी, पशु पक्षा दावावी त्रास समुद्रा. म्हणजे त्यांची दया त्या पशु पक्ष्यांबद्दल. अरे रस्त्याने चालत असताना तुम्हाला सांगतो, जर कधी मुंगी झोपलेली असेल तर त्याच्यातला माझा स्वामी त्याला जाग नको यायला पाहिजे, त्याची झोप नाही मोडली पाहिजे. आणि म्हणून इतक्या हळुवारपणाने पाऊल, इतकी दया त्यांची सर्व व्यापक असते. अंतःकरणापासून सर्वांवर दया करतात, किती दया करतात. वेळ आपली संपुष्टात येते आणि अभंगाचं चिंतन काही पूर्ण होऊ शकत नाही, पण जेवढं होईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करू. तुम्हाला सांगतो, एक साधू रस्त्याने चालला, गुट्टे वाडगाव सारखं गाव लागलं, त्या ठिकाणी मंदिरामध्ये मुक्काम केला. गावातले सात्विक लोक जमा झाले, जेवण्या खावण्याची व्यवस्था केली. रात्री लोक सत्संगासाठी आले, जसे तुम्ही कीर्तनासाठी आले त्याप्रमाणे बुजुर्ग लोक त्या ठिकाणी सत्संगासाठी आले. सत्संग असा रंगला, असा रंगला, असा रंगला की रात्रीचे 2 कुणीकडे वाजून गेले, काही कळालं नाही. असा सत्संग रंग. तेवढ्यातच एकदम घाण वास. महाराज हा घाण वास सुधरू देणार नाही, आता तुम्ही बी झोपा, आम्ही पण झोपतो. अरे हा घाण वास येतो कुणीकडून? एक श्रीमंताची मुलगी आहे, तिला या ठिकाणी उठा झालेला आहे आणि तो उठा फुटलेला आहे, त्याचा हा दुर्गंध आहे. तो उठा दुरुस्त होण्याकरता त्यांनी भरपूर वैद्यवाणी केली, पण उपयोग काही झाला नाही. वैद्यांनी सांगितलं, जर कधी तो उठा, ती जखम कुत्र्याने जर कधी चाटली तर ती दुरुस्त होऊ शकते. पण कुत्राही त्या ठिकाणी आणला, पण कुत्र्याला तो दुर्गंध सहन झाला नाही, त्यांनी ती चाटली नाही, तोही निघून गेला. महाराज घरात होती, पण घरातले लोक कंटाळले त्या दुर्गंधाला आणि म्हणून गोट्यावर ठेवली. येणारे जाणारे त्या दुर्गंधाला कंटाळले म्हणून जंगलात ठेवली, शेतामध्ये. आईबाप फक्त जातात त्या झोपडीजवळ, झोपडीवर जात नाही, फक्त बांधापर्यंत जातात आणि भाकर ठेवून देतात. आणि बबडी हाक मारून
आणि तिला बोलवतात आणि ती झोपडीच्या बाहेर पडली की ते घराचा रस्ता जातात. मला ती एकटी फक्त त्या दुःखाशी झुंज देते, रात्रंदिवस झुंज देते. फार त्रास आहे तिला. तिचा हा दुर्गंध सुटलेला आहे, तिकडचा वारा आहे. आता आपल्याला सुधारणार नाही, तुम्ही झोपा, आम्ही जातो घरी. आणि ते जाऊन झोपले, पण साधूला कुठं झोपले दादा. तुम्हाला सांगतो या जगामध्ये सर्व सुखी आहेत, फक्त साधू दुःखी. साधू का दुःखी आहे? जोपर्यंत तुम्ही सुखी होत नाही तोपर्यंत साधू सुखी होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारा साधू आहे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारा साधू आहे. पायामध्ये जर कधी काटा बोचला तर व्यथा या ठिकाणी होते. पायी काटा नेटे ते व्यथा जीवी मोठे, तैसा पोळे संकटे पुढीलाचे. पण पायाला जर कधी तेल चोळलं तो डोळ्याला सुख होतं. त्याप्रमाणे पाव शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखी जाय सुखा होतो. म्हणजे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारे आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे संत असतात. म्हणून साधूला काही झोप लागेना, रस्ता दिसेना. थोडीशी पहाट झाली, रस्ता दिसायला लागला आणि जिकडून दुर्गंध येत होता तिकडे निघाला साधू. आणि बरोबर किरण फुटत नाही तोपर्यंत झोपडीपर्यंत गेला. आणि त्यावेळेला ती मुलगी एकटी, बाबा कोण आहात तुम्ही, बाबा कोण आहात तुम्ही, माझे आईबाप माझ्या जवळ येत नाही, भाऊ तर लांबच राहिले, पण माझे मायबाप माझ्या जवळ येत नाही आणि तुम्ही माझ्या जवळ आलात, बाबा कोण आहे. बेटा मी कोणी का असे ना, ते जाऊ दे बाजूला, तू या ठिकाणी बस. आणि तुम्हाला सांगतो साधू स्वतः त्या मुलीच्या जखमेला दुरुस्त करण्यासाठी स्वतः कुत्रा झाला. कुत्रा झाला आणि कुत्रा होऊन जीभ तोंडातून काढून मस्तपैकी जखम चाटायला सुरुवात केली. याला म्हणतात साधूची दया. साधूची दया म्हणजे उगाच साधू नाही. मग खरा साधू अंतःकरणामध्ये दया घेऊन येत असतो आणि समाजासाठी रात्रंदिवस झटत राहतो. म्हणून त्यांचं जीवन अतिशय धन्य आहे. आणि हे साधू खरं जर कधी पाहिलं तर वैकुंठात राहणारे, पण या ठिकाणी तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी येत असतात. अभंगाच्या दुसऱ्याच्या संत अंतःकरणामध्ये दया घेऊन त्या दयेमुळे त्यांना वैकुंठात राहू वाटत नाही. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, परंतु त्यांना वैकुंठामध्ये करमत नाही.
पोरं जर कधी समजा पोरं जर कधी घरी असतील तर आईचं लक्ष कुठं राहील? पोराजवळ नाही. आकाशामध्ये घा राहते पण तिचं लक्ष पिलाजवळ राहतं. गाय रानामध्ये चरते पण तिचं लक्ष वासराजवळ असतं. त्याप्रमाणे संत वैकुंठात राहत असताना जर कधी समाज पीडा पावत असेल, समाजाला जर कधी दुःख होत असेल, समाजाचं दुःख घालवण्याकरता संत वैकुंठाचा त्याग करतात आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि येऊन आपली घरं नाही भरत लोकांच्या जीवन. ते आमचं काम आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरी भजने धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. लोकांपासून संतांनी काहीच अपेक्षा केली, काहीच. उलट लोकांसाठी जाळून संसार बैसत. संसारा आगी आपुलीने हाते लावून मागुते पाहून. ही स्थिती संतांनी आपली स्वतःची करून घेतली केवळ लोकांच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. गंगागिरी महाराजांचं जीवन घ्या, नारायणगिरी महाराजांचं जीवन घ्या. काय जीवन होतं? कधी स्वतःचा सुखाचा विचार केला नाही या लोकांनी. सतत लोकांच्या सुखाचा विचार केला आणि उपकार करण्यासाठी या ठिकाणी आले. नाही तर त्यांना काय कर. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले दीनजना. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता. उपकार त्याला म्हणतात की त्याचा मोबदला अपेक्षा त्याची राहत नाही. त्याला उपकार. आणि उपकार करण्यासाठी देवाने हे 7 पदार्थ निर्माण केले. रवी चंद्र घनवृक्षा नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. सूर्य त्याचा प्रकाश आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत उपभोगतो. कधी बिल आलं आपण साधा सकाळी नमस्कारही करत नाही. सौर ऊर्जा मोटर पंप त्याच्यावर चालतो. कितीतरी उपकरणं त्याच्यावर चालतात. त्यांनी काही अपेक्षा केलेली, चंद्राने काही अपेक्षा केलेली. तुम्हाला सांगतो, मेघ समुद्रातून खारं पाणी घेतो आणि गोड पाणी करून बुट्टी वाडगावला नाही तर तेथ चराचर आगवे निवाले जी. पूर्ण सृष्टी ती पाणी त्या ठिकाणी उपभोगते. त्या मेघाने काही अपेक्षा केली. मेघ वृक्ष, तुम्हाला सांगतो, एका माणसाला जगण्याकरता 4 वृक्ष पाहिजे. माणसं 4 झाडं तर लावत नाही, पण 4 झाडं तोडल्याशिवाय राहत नाही. अरे तुम्ही त्याला दगड मारता तो तुम्हाला फळ देतो,
तुम्ही मला दगड मारून पहा, मी तुम्हाला 40,000 घालतो का नाही. पण त्याला दगड मारावं, फळ देतो, लाकडं देतो, स्वयंपाकासाठी, आपल्याला स्वतःला जाळण्यासाठी, परत पर्यावरण शुद्धीसाठी, सेंद्रिय खतासाठी पाला देतो. किती देतो तो आपल्याला वृक्ष. काही अपेक्षा केली? तुम्हाला सांगतो, नदी ती स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, पण सर्वांचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. गाय ती जर्शी नाही बरं का, गावरान. दादा गावरानी गायचा काय फायदा सांग. तिचं शेण महत्वाचं, तिचं मूत्र महत्वाचं, तिचं दूध महत्वाचं, तिचं दही महत्वाचं, तूप महत्वाचं, ताक महत्वाचं, सर्व. तिचा श्वास महत्वाचा. ज्याला दमा आहे तो जर कधी गायीच्या जवळ झोपला आणि तिचा श्वास जर कधी तो याच्या श्वासात बरोबर ती खेचत असली तर त्याचा दमा त्याला त्रास देत नाही. ही वस्तूच. तिचं मूत्र किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. मला 2 वर्षापूर्वी मोतीबिंदू सांगितलं होतं. मी थोडीस गोमूत्राचा प्रयोग केला, पण माझा वेगळ्या पद्धतीने. गोमूत्राचा प्रयोग केला माझा. परवाच मी जालन्याजवळ गेलो होतो आणि तिथं जैन डॉक्टर आमचे स्नेह आहेत, त्यांच्या जवळ डोळे तपासले. त्यांनी सांगितलं तुम्हाला काहीच त्रास नाही. आता मी बिना चष्म्यात वाचू शकतो. केवळ गाईच्या मूत्राची ही किमी आहे. मोतीबिंदू जाळण्याची ताकद आहे. एवढंच नाही दादा, मला 3 महिन्यापूर्वी कॅन्सर सांगितलं होतं. 3 महिन्यापूर्वी कॅन्सर सांगितलं होतं. मी ऐकला, हताश नाही झाला, सरळ आश्रमात आला आणि आश्रमात आल्यानंतर रोज 2 टाईम गोमूत्र 100 मिली घ्यायला लागलं. परवा सर्व चेकिंग केली, नील रिपोर्ट आला दादा. गोमूत्र साधे, हे शेण साधे. माई हो, एखादी गाई आडलेली असेल, फक्त ताजं शेण घ्या आणि ती पिळा, आणि ती पिळून त्याच्यामध्ये जे पाणी निघतं ना, ती पाणी फक्त 2 चमचे 3 चमचे तिला द्या. फटकन बाई मोकळी. काय येते तुम्हाला सांगतो, इतकं विशेष आहे सर्वच. दमाचा त्रास होत नाही माणसाला गोमूत्र अर्क जर कधी येत राहिला. काय किती देण्यासाठी, केवळ तिचं दूध ती पित नाही, सर्वांसाठी ती देत राहते. उत्साहाचे निवरसे दुभती होय घरोदेशे, झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण. म्हणून दादा काय गाय 33 कोटी देव उगच नाही तिथे, उगच नाही. मी त्याचा खूप अनुभव घेतो, कारण आमची गोशाळाच आहे. म्हणून आम्ही वेगळे वेगळे प्रयोग करत राहतो. खूप आनंद येतो. सांगण्याचं तात्पर्य की गाय ही परोपकार करण्यासाठी आहे आणि सज्जन पुरुष केवळ परोपकार करण्यासाठी अवतीर्ण झालेले. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते संत या ठिकाणी उपकार करण्यासाठी येतात, आणि उपकार करत असताना खोटं बोलत नाही आणि शरीरावर आसक्ती ठेवत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात Love
नटिके वचन नाही. वाणीचे जे 12 दोष ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले ते 12 दोष त्यांच्यामध्ये नाही. आणि ते देहावर उदास राहतात. आता 12 दोष सांगून त्याच्यावर चिंतन करून आणि मी काय 13वा दोष बुडून घेत नाही. वेळ आपली संपलेली आहे. मग ते लटके वचन नाही, देहावर ते उदास राहतात. खूप चिंता आहे. आणि ते बोलत असताना खरं जरी बोलत असले तरी पण त्यांच्या बोलण्यामध्ये मधुरपणा राहतो आणि त्यांच्या पोटामध्ये सर्व जगाचे गुणदोष साठवणे इतकी जागा राहते अभंगाच्या शेवट. पाणी ओढे मधुर वाणी
मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाघ तुटी सासानी मवाळ नित्याने रसाळ शुद्ध जशी कल्लोळ अमृताचे अशा पद्धतीनं त्यांच्या वाणीमध्ये मधुरता असते आणि ते या ठिकाणी वैकुंठाहून केवळ उपकार करण्याकरता येतात. या अभंगाच्या 2 चरणात थोडंसं चिंतन पाहिलं. पुन्हा अभंगाचं चिंतन काही एका कीर्तनामध्ये होऊ शकत नाही. जेवढं चिंतन करता आलं तेवढं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. वेळ संपली. झालेली सेवा गंगागिरी महाराजांच्या चरणी, नारायणगिरी महाराजांच्या चरणी, रामगिरी महाराजांच्या चरणी आणि जोग महाराजांच्या चरणी, सर्व सद्गुरूंच्या चरणी ही सेवा समर्पण. पुन्हा सर्व श्रोतृ
माय बापांचे चरणी, गायक वादक पेटी मास्तर विनेकरी, मृदुंगाचार्य आणि सर्व टाळकरी, बालगोपाल, माता भगिनी चरण उद्धप्पा आणि सर्वांचे चरण ही सेवा समर्पण करतो. सर्वांना एकच विनंती, आमच्या दिंडीमध्ये आम्ही जास्त व्यसनमुक्तीबद्दल जास्त प्रयत्न करतो. मग प्रत्येक ठिकाणी मी विनंती करतो की बाबांना व्यसनमुक्त जीवन जगा, उद्योगी जीवन जगा, आळशी जीवन जगू नका, फुकटचं काही करू नका, उद्योगीपणा फुकटचं किंवा बंद होऊन एकदा पत्ता लागू नका. आणि नंतर मग आपल्याला जीवन जगताना जड जायचं. म्हणून उद्योगी जीवन जगा. आणि आपली खरी संपत्ती आहे, ही खरी आपली संपत्ती, बाकीची संपत्ती खरी नाही. ज्याची संतती चांगली आहे त्याला दिवस चांगले येतील, ज्याची संतती टोकार आहे त्याला रडायला दिवस पुरणार नाही. माता हो, घरातले एक काम कमी करा, मुलांकडं मुलींकडे जास्त लक्ष द्या. त्यांच्याकडून खूप करून घेता येतं, करा. आम्ही एकच महिनाभर शिबिर घेतो आणि त्या शिबिरामध्ये मुलांना ताला ताला घेऊन देतो. ते मुलं तुमच्याजवळ कायम राहतात. मी त्या मुलांचं जीवन काढलं. तुम्हाला सांगतो, कागदावर चित्र काढणारा खरा कलाकार नाही, दगडावर मूर्ती कोरणारा तो खरा कलाकार नाही, पण माणसावर मूर्ती कोरणारा हा खरा कलाकार आहे. म्हणून तुम्ही माणसावर, आपल्या लेकरांवर मूर्ती कोरा. आपला मुलगा लाखातला एक झाला पाहिजे, नाही लाखातला एक झाला तरी हजारातला एक झाला पाहिजे, नाही हजारातला एक झाला तरी कमीत कमी 100रातला एक तरी झाला पाहिजे. मुलं खूप करू शकतात, फक्त तुमचं लक्ष देण्याचं काम आहे, लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा मोह नको. मोह असेल तर मग पोरगा घडल्या जाणार नाही. पोराच्या ठिकाणी मोह होता धृतराष्ट्राचा, दुर्योधनाला तो समजू शकला नाही. म्हणून एवढ्या करता मुलांना लक्ष द्या. आणि आपलं मुलाचं जीवन पृथ्वीच्या वजनाचं सोनं, म्हणजे पृथ्वी दिल्या सोनं एवढं सोनं जरी द्यायचं ठरवलं तरी आपल्या आयुष्याचा क्षण मिळणार नाही. तो आयुष्याचा क्षण वाया जातो. श्वास श्वास पर नाम जपो, वृथा श्वास मत होय, श्वास विराना करुणा करू होईना. मी एवढ्या करता सतत नामस्मरण करा आणि आपला वेळ सत्कार्यामध्ये घालून जीवनामध्ये परोपकार करा. आणि आपल्या घरामध्ये चुकीची संपत्ती येणार नाही याची काळजी घ्या. आणि आपला पाऊल चुकीचा पडणार नाही याची काळजी घ्या. कारण केलेलं कर्म आपल्याला ज्या दिवशी भोगायला येतं त्या दिवशी रडायला दिवस पुरत. आदमी पाप करते समय हंसता है, लेकिन पाप की सजा भोगते समय रोता है. म्हणून जाणून संचित शुद्ध करा. तुका म्हणे आता झाकतील डोळे, पण भोग देते वेळे येईल कळो. म्हणून एवढ्या करता डोळे उघडे ठेवून कोणतेही काम करा. गळ्यामध्ये माळ, पंढरपूरची वारी, एकादशी सोमवार व्रत, संतांची संगती सतत करत राहा. एवढं करून ही सेवा या ठिकाणी संपुष्टात घेतो. बोलण्यात कोणाचं अंतकरण दुखवलं असेल माझा नाईलाज आहे, संतांचे प्रमाण आहे. पण जर कधी कोणाचं दुखवलं असेल मी क्षमा याचना करतो. आणि जे चुकीचं आहे ती माझ्या पत्रात टाका. जे बरोबर आहे ते घ्या, कल्याण होईल. ते सगळंच समजून तुम्ही घ्या, कल्याणच होईल. जे चुकीचे माझ्या पत्रात टाकला, जाता जाता एखाद्या मोठ्या नदीमध्ये टाकून आणि परत माझ्याकडून बोलल्या जाऊ नये याची काळजी घे. झालेली सेवा परत सर्वांच्या समर्पण, सेवेला पूर्ण विराम.